अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी त्याला येणाऱ्या 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचैत्र पारायण आहे. पण गुरुचैत्र पारायण खूप जणांना करायला जमत नाही. जॉब असेल, बिझनेस असेल, घरचे कामं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहे, नाही जमत. तर तुम्ही या 7 दिवसामध्ये कोणती सेवा करू शकता? प्रहर सेवा असेल, संक्षिप्त गुरुचैत्र असेल, नामस्मरण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. तुम्हाला स्वामी पुण्यतिथी निमित्त सेवा करायची आहे, पण गुरुचैत्र पारायण करायला जमत नाही, त्याचे नियम खूप आहे. मग त्याच्यासाठी आपण ह्या स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण सेवा कोणती करू शकतो? तर सगळ्यात पहिले प्रहर सेवा. प्रहर म्हणजे काय? आपल्या जवळच्या केंद्रामध्ये 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत 7 दिवस 24 तास केंद्र उघडं असतं. 7 दिवस 24 तास आपल्या जवळचं स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे जावं, महाराजांचा मठ असेल तिथे जावं. तुम्ही घरी गुरुचैत्र पारायण करत असाल तरी पण जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जावं. तिथे 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त 7 दिवस 24 तास केंद्र सगळ्यांसाठी खुलं असतं, सगळ्यांसाठी ओपन असतं. जात पात धर्म पंथ असं काहीच नाही. प्रहर म्हणजे काय? प्रहर म्हणजे काय की ह्या 7 दिवसामध्ये आपण महाराजांसमोर 2 विणाधारी असतात, 2 विणा वाजवत असता कंटिन्यू. ह्या सप्ताह असं म्हणता, 2 विणा वाजवणारे असता, 2 स्वामीचरित्र वाचणारे असता, 2 जपमाळ करणारे असता. हे जे 6 जण आहेत ते कंटिन्यू असतात. म्हणजे सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महिला सेवेकरी प्रहर सेवा घेता आणि संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवेमध्ये भाग घेता. तर आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तिथे नाव नोंदणी करायची, आपला वेळ लिहून द्यायचा आणि त्या वेळेमध्ये जाऊन प्रहर सेवेमध्ये आपण सेवा करावी. हे सगळ्यांसाठी आहे. आपण घरी गुरुचैत्र पारायण करतो, घरी गुरुचैत्र पारायण करणार, पण ह्या 7 दिवसामध्ये कसं असतं, जेव्हा आपण महाराजांच्या दर्शनाला जातो, केंद्रामध्ये कुठेही असेल, महाराजांच्या दर्शनाला जातो. महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण एक 5 मिनिटं 10 मिनिटं, नाहीत काही काही जण फक्त गुरुवारचे जात असतात, फक्त गुरुवारीच महाराज असतात त्यांच्यासाठी, असं नाहीये. महाराज कंटिन्यू असतात. मग आपण गुरुवारी जातो, 5-10 मिनिटं बसतो आणि जातो. पण ह्या प्रहर सेवेमध्ये आपण महाराजांच्या समोर उभा असतो. काही काही ठिकाणी अर्धा घंट्याचे प्रहर असतात, काही काही ठिकाणी 1-1 घंट्याची प्रहरे असतात. प्रहरेमध्ये काय होतं, आपण महाराजांच्या समोर उभा असतो. विणा असेल, जपमाळ असेल, स्वामीचरित्र असेल, ते कंटिन्यू सुरू असतं. म्हणजे 9 तारखेला सकाळी जेव्हा प्रहरे चढतील, म्हणजे 9 तारखेला प्रहरे जेव्हा देतील, तर ते रोटेशननुसार दर अर्ध्या तासाने माणसं बदलत असतात. 6 जण असतात, प्रत्येक अर्ध्या तासाला माणसं आहे ते बदलत असतात आणि बदलल्यानंतर नवीन नवीन लोक येत असतात. तर ह्या प्रहर सेवेमध्ये आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जावं, तिथं जायचं, पाय धुवायचे, महाराजांचं दर्शन घ्यायचं. प्रहर सेवेला सगळ्यांनी नाव नोंदणी करा, सगळ्यांनी जा, आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा. तुम्हाला जिथं जाता येईल तिथं जायचं. राग रुसवा, निंदा नालस्ते अशा गोष्टी करायच्या नाही. तिथं जायचं, तिथं जाऊन आपण सेवा करायची. महाराजांचं म्हणजे महाराजांसमोर उभा राहण्याची खूप महत्व आहे. आता 12 ते 3 ह्या रात्री 12 ते सकाळी 3 या कालावधीमध्ये जो महाराजांच्या समोर उभा राहतो ना, त्याचा अनुभव खूप प्रचंड आहे. 2011चीच गोष्ट आहे. आम्ही जेव्हा केंद्रामध्ये जायचो तर रात्रीचे प्रहर आम्ही घ्यायचो, कारण की रात्रीचं तिथं कोणी येतच नव्हतं, कोणी येत नव्हतं, रात्रीचं नाही येत कोणी. जेव्हा आम्ही रात्री प्रहरे घ्यायचो, जेव्हा 12 वाजता प्रहरे घेतल्यानंतर सकाळी 5 वाजतील, 6 वाजतील, 7 वाजता माता भगिनी यायच्या.
पण तेव्हा झालेली सेवा ती आता होऊ शकत नाही. तेव्हा महाराजांनी करून घेतली, आता नाही होऊ शकत. तेव्हा झालेली सेवा, जेव्हा रात्री 12 वाजता प्रहर घेतला आणि प्रहर सोडायला कोणी येत नव्हतं, कोणी येतच नव्हतं आणि संख्या कमी होती. प्रहर गुरुचरित्र वाचायला खूप जण असतात, स्वामीचरित्र वाचायला भरपूर जण असतात, प्रसाद घ्यायला खूप जण येत असतात. पण जी महाराजांची मुख्य सेवा आहे, जी कष्टाची सेवा आहे, कष्ट म्हणजे काय, तुम्हाला रात्री तुमचा वेळ हा महाराजांसाठी तुम्ही द्यायला पाहिजे. तिथे जाऊन तुम्हाला विना वाटलं तर विना घ्या, तुम्हाला जपमाळ वाटली जपमाळ घ्या, तुम्हाला स्वामीचरित्र वाटलं तर स्वामीचरित्र घ्या, काही हरकत नाही. तुम्हाला जे आवडतं ते घ्या. हे 7 दिवस तुम्ही तुमचे आयुष्यातले महत्वाची वेळ महाराजांच्या समोर उभा राहायला तुम्हाला भेटतंय. हे नशीब समजा. जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जा, तिथे इन्क्वायरी करा, तिथे तुमचं नाव नोंदणी करा. महिला असेल, महिला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महिला दिवसभर करू शकता. पुरुष रात्री संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. जवळच्या कोणत्याही केंद्रात जा, तिथं नाव नोंदणी करा आणि आपल्या वेळेला हजर राहा. जसं आपल्यावर संकट येतं, आपण सगळ्यात पहिले प्रथम कोणाचं नाव घेतो, श्री स्वामी समर्थ महाराजांचं. तसंच आपण काय करायचं, आपण दिलेल्या वेळेमध्ये जायचं आणि तिथे जाऊन आपण प्रहराची सेवा करायची. कंटिन्यू रोटेशन चालू असतं. तर माझा जो अनुभव सांगतो की आम्ही रात्री 12 वाजता बसायचो, सकाळी 5-6 वाजता कोणी यायचं तेव्हा आम्ही प्रहर मोकळे व्हायचे. पण त्या 7 दिवसामध्ये एवढी सेवा व्हायची महाराजांची, महाराजांच्या समोर उभा राहायची. आपली अवकात नाही किंवा आपल्याला काहीच नाही, आपण शून्य आहे, तरी पण महाराजांच्या समोर उभा राहून महाराजांचं नामस्मरण करता येतं. आणि महाराजांनी खूप अनुभव दिलेले त्या काळामध्ये. 7 दिवसामध्ये एक सेवेकरी असा होता, तो प्रहर सेवेला उभा राहिला तर रात्री झोपला नसेल, काही नसेल, झोप नाही झाली, तशी अपचन झाला असेल. प्रहर सेवा करता करता त्याला चक्कर आली. चक्कर येऊन तो रात्री पडला, खाली पडला. खाली सगळ्यांनी त्याला धरलं, बाजूला बसवलं, महाराजांची रक्षा असेल ती दिली. मग दुसरा कोणी विनाधारी आहे त्यांनी विना घेतला, उभा राहिला. मग त्याला म्हटलं थोड्या वेळ आराम करा बाबा, थोड्या वेळ आराम कर. त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि परत 4 वाजता उठला. तो म्हटला, दादा मला आता बरं वाटतंय म्हणे, मला चांगलं वाटतंय म्हणे. तरी पण म्हटलं नाही बाबा, बरं वाटत नसेल तर घेऊ नको, काही आवश्यकता नाही म्हणे, घेतो. तरी परत 4-5 वाजता परत प्रहर घेतले. कारण की महाराजांची सेवा करायला कोणालाही भेटत नाही, लक्षात ठेवा. कोणीही आयरागैरा कोणी करू शकत नाही. सेवा आपण नामस्मरण करू शकतो, आपण स्वामीचरित्र वाचू शकतो, आपण गुरुचरित्र वाचू शकतो, हे झालं वैयक्तिक. पण केंद्रामध्ये जाऊन तिथं प्रहर सेवा करणं, तिथं महाराजांसमोर वेळ देणं, महाराजांचं नामस्मरण करणं. कारण की आपल्या ह्या धावपळीच्या काळामध्ये ही प्रहर सेवा कधी असते, दत्त जन्मोत्सव, दत्त जयंतीच्या वेळेस तेव्हा 8 दिवस असते. आणि स्वामी पुण्यतिथीला म्हणजे डिसेंबरला असते. आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी, स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण तेव्हा 7 दिवसाची असते. म्हणजे डिसेंबर आणि मार्च-एप्रिल, हे लक्षात ठेवा. या 2 वेळेस प्रहर सेवा असते. म्हणून या प्रहर सेवेला तुम्ही अवश्य जावं. आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा, नाव नोंदणी करा आणि प्रत्येकाने प्रहर सेवेमध्ये भाग घ्या. प्रहर सेवेमध्ये जर आपल्याला त्या वेळेत आपण गेलो, सगळं फुल असेल, मग काय करायचं, जपमाळा करा, स्वामीचरित्र वाचा, काही हरकत नाही. तर साफसफाई करा. मी तर सरळ साफसफाई करत असतो. मला सगळ्यात आवडतं गोष्ट म्हणजे साफसफाई. केंद्रामध्ये मठामध्ये जायचं, साफसफाई करायची, औदुंबर असेल, पाण्याने असेल, फरशी पुसणं असेल, जे तुम्हाला जमेल ते महाराजांची सेवा करायची. असं नाही केंद्र असेल, मठ असेल, हे आपलं महाराजांचं आहे म्हणून तिथे जाऊन सेवा करणं हे आपलं काम आहे. आणि तुम्ही जर साफसफाईची जो व्यक्ती सेवा करतो ना, टॉयलेट बाथरूम, केंद्रामध्ये टॉयलेट बाथरूम असेल, संडास बाथरूम असेल, जो व्यक्ती केंद्रातील, मठातील, केंद्र असेल, मठ असेल, काही असेल, महाराज सगळ्यांसाठी सारखे, म्हणून मी कधी भेदभाव करत नाही, मठ केंद्र असं नाही. महाराजांचं जिथं स्थान आहे किंवा केंद्र असेल, मठ असेल, तिथं जे टॉयलेट बाथरूम जो व्यक्ती साफ करतो ना, त्याला अगणित पुण्य प्राप्त होतं. तुम्हाला वाटेल हे काय सेवा करा, ही कोणती सेवा आहे, सेवेकरी तिथं रोज तिथं जात असतात. आणि जो व्यक्ती केंद्रामध्ये, मठामध्ये तिथे टॉयलेट बाथरूम काही असेल, तो व्यक्ती जो साफ करतो ना, जो सेवा करतो ना, त्याला त्याचे जो सेवा करण्याचं, आज माझ्या डोळ्यासमोर ते लोक असे आहे, त्यांचं भाग्य उजळलेलं आहे. काही नाही, ते म्हणायचे आम्ही गुरुचरित्र नाही वाचत, स्वामीचरित्र नाही वाचत, काहीच नाही, आम्हाला फक्त साफसफाई करतात. असे लोक मी बघितलेले आहे. 2011 पासून बघतो मी लोक. आज ते लोक कुठे आहे, खूप बदललेलं आहे. म्हणून सेवा ही दिखावापुरती करू नका, पण
सेवा ही अशी करायची की महाराजांचं पण लक्ष असतं आपण काय करतो काय नाही. आपण निंदा करतो, नालस्ती करतो, लोकांना नावं ठेवतो. असं जर तुम्ही सेवा केली तर तुमची सेवा संपली. फक्त प्रवचन करून किंवा सांगणं असं नाहीये, मुळामध्ये सेवा करायला पाहिजे. म्हणून केंद्रामध्ये मठामध्ये काही टॉयलेट बाथरूम काही असेल ना, ते पण साफसफाई करा. त्याचं पुण्य अगणित आहे, अगणित आहे, हे लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी साफसफाई करायच्या. प्रहराच्या सेवेला सगळ्यांनी जायचं आणि ह्या सेवेला आपण जे गुरुक्षेत्राला नाही बसले त्यांनी पण जा, जे बसले त्यांनी पण जा. दुसरी सेवा म्हणजे संक्षिप्त गुरुक्षेत्र. तुम्हाला नाही जमलं, तुम्हाला 7 दिवस गुरुक्षेत्र पारायण नाही जमलं तर तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता. संक्षिप्त गुरुक्षेत्र हे 7 अध्याय आहे. ते 7 अध्यायाला वाचायला कोणतेही नियम नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं फक्त, बाकी काही नाही. 1 तासामध्ये वाचन पूर्ण होतं. काही काहींचं 15 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये वाचन होतं. तर संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही वाचू शकता. गुरुक्षेत्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्हाला 3 गोष्टी करू शकता. 3 गोष्टी कोणत्या? एक प्रहर सेवा, दुसरी संक्षिप्त गुरुक्षेत्र, तिसरं नामस्मरण. रोज एक रफ वही घ्यायची आणि ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं जप करता येईल तेवढा जप लिहून ठेवायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप लिहून ठेवावा. 7 दिवसामध्ये हा जप लिहून ठेवा जास्तीत जास्त. संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचताना दत्त अवधूत विरचित संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे, ते पुस्तक आणून घ्यायचं, पाठ ठेवा, पुस्तक ठेवा आणि संक्षिप्त गुरुक्षेत्र आपण वाचायला सुरुवात करायची. 7 दिवसामध्ये तुमचे 7 गुरुक्षेत्र पारायण होतील संक्षिप्त. किंवा स्वामी चरित्र वाचा. स्वामी पुण्यतिथी निमित्त स्वामी चरित्र तुम्ही त्याचे 7 पारायण करू शकता. 7-7 14 ते झाले 2. प्रहराची सेवा 7 दिवस अखंड आणि नामस्मरण. ही जर सेवा केली तर तुम्हाला पुढचे 6 महिने काही कोणतीच काळजी नाहीये. आपलं बँक बॅलन्स आहे, 6 महिने आपलं FD सारखं आहे. 6 महिन्यामध्ये जर तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट महाराजांचं नाव घेऊ शकता. अनुभव आहे हा माझा अनुभव आहे. हा माझा अनुभव 2006 पासून आहे. 2006 आता 2026 आहे. 2006 पासून आहे. डिसेंबरला दत्त जयंती सप्ताह आणि स्वामी पुण्यतिथी मार्च एप्रिलला. 2006 पासून मी अनुभव घेतोय. तुम्ही जर या 7 दिवसामध्ये जो व्यक्ती प्रहर सेवा करेल, 7 दिवसामध्ये गुरुक्षेत्र पारायण, स्वामी चरित्र, कोणती सेवा करेल, नामस्मरण, झाडलोट, साफसफाई, काही पण. माझ्या समोर असे लोक झाले, ते असे साधे लोक होते, आज कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले. महाराज सगळं देतात. तुमची सेवा महाराज ठेवत नाही. महाराज तुमचं काहीच ठेवत नाही. तुमचा वेळ पण ठेवत नाही महाराज. वेळ पण नाही ठेवत. तुम्ही महाराजांसाठी गेला ना, 7 दिवस गेला तुम्ही, समजा एक अर्धा तास, 1 तास, 2 तास, महाराज तुम्हाला दुपटीने देता. हे माझ्या समोरचे अनुभव आहे. हे खूप अनुभव आहे. 2006 पासून बघतोय मी. जो महाराजांचा सेवा करतो तो कधी वाईट मार्गाला लागला हे असं मला दिसलंच नाही कधी. उलट त्यांचं चांगलं झालंय. ज्यांचे लग्न नाही झाले, ज्यांचे 5-5, 10-10 वर्ष लग्न होत नव्हते, पण महाराजांची सेवा करायची, लोक त्यांना नावं ठेवायचे. अरे काय महाराजांची सेवा करता, लग्न होत नाही, पण त्या व्यक्ती चांगल्या ठिकाणी दिलेले. आता लक्षात ठेवा, ज्याला जॉब नाही त्याला जॉब लागला, ज्याला गव्हर्नमेंट जॉब असेल, ज्याला मूलबाळ नाही मूलबाळ झालं. हे सगळं माझ्या समोर झालेलं आहे 2006 पासून महाराजांच्या सेवेमध्ये. म्हणून या गोष्टी सगळ्या माझ्या समोर दिसलेल्या आहे मला. पहिले लोक कसे होते, आता कसे झाले, सगळं बदललेलं आहे सगळं. म्हणून या 7 दिवसामध्ये जो व्यक्ती सेवा करतो, महाराज त्याला भरभरून देत असतात. काहीच ठेवत नाही. ते मनापासून करायचं फक्त. मनामध्ये फक्त ना लोकांबद्दल वाईट बोलू नका, लोकांची निंदा करू नका. कोणकोणतं सेवा करतं त्याला करू द्या. आपण ढवळढवळ करायची नाही. आपण आपलं काम करायचं. आणि काय होतं, ही सेवा केली आपण तर पुढचे 6 महिने म्हणजे तुम्हाला एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंत कोणती अडचण आली, तुम्ही जर महाराजांना सांगितलं ना, तुमचं काम बरोबर होईल. हा अनुभव आहे माझा, स्वतःचा पण अनुभव आहे. बरोबर होईल. फक्त मन निर्मळ ठेवायचं. या 3 गोष्टी तुम्ही अवश्य करा. प्रहर सेवा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं आणि नामस्मरण करायचं. स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराजांना आपण काय देऊ शकतो? फक्त नामस्मरणच देऊ शकतो. त्याच्याशिवाय आपण काहीच देऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.